सर्व योगी साधकांना माझा नमस्कार. आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सूर्य अनुलोम विलोम पाहिला होता. तर आज आपण पाहणार आहोत चंद्र अनुलोम विलोम. जसं आपण उजव्या नाकपुडीने केलं तसंच डाव्या नाकपुडीने आपल्याला चंद्र अनुलोम विलोम करायचा आहे. डावी नाकपुडी ही इडा नाडी आहे आणि चंद्र नाडी असंही तिला म्हटलं जातं. आणि या डाव्या नाकपुडीने जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो तेव्हा शरीरामध्ये थंडावा किंवा शरीराला शीतलता देणारं असं हे चंद्र अनुलोम विलोम आहे. तर या चंद्र अनुलोम विलोम या प्राणायामामध्ये ज्या विकारांमध्ये आपलं शरीरामध्ये शीतलता निर्माण करायची गरज आहे अशा सगळ्या विकारांमध्ये हे चंद्र अनुलोम विलोम उपयोगी पडतं. तर हे चंद्र अनुलोम विलोम कसं करायचं ते आपण पाहूया. कोणत्याही ध्यानात्मक आसनामध्ये बसायचं आहे. आपला पाठीचा कणा ताठ ठेवा, आपली मान सरळ ठेवा, आपली डाव्या हाताची ज्ञानमुद्रा, उजव्या हाताची प्रणव मुद्रा, आपले डोळे मिटायचे आहेत आणि आपल्या अंगठाने आपल्याला उजवी नाकपुडी बंद करायची आहे. या प्राणायामामध्ये फक्त आपल्याला डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे आणि डावीने सोडायचा आहे. तर अशा पद्धतीने उजव्या नाकपुडीवर आपलं अंगठाने बंद करायची आहे आणि डाव्या नाकपुडीने आपल्याला पूर्ण छाती भरून श्वास घ्यायचा आहे. अशा प्रकारे या चंद्र अनुलोम विलोमचे तुम्ही साधारणतः 10 ते 15 राऊंड तुम्ही करू शकता. हा प्राणायाम कोणकोणत्या विकारांमध्ये उपयोगी पडतो. जसं सूर्य अनुलोम विलोम या प्राणायामामुळे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम ॲक्टिवेट होते. तसंच ह्याच्यामध्ये चंद्र अनुलोम विलोम मध्ये पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टम जी आहे ती ॲक्टिवेट होते आणि त्यामुळे एन्झायटी या विकारामध्ये ज्याच्यामध्ये आपल्याला खूप मनामध्ये विचार येतात जातात आणि ते मनामधले विचार शांत होण्याची तिथे गरज असते. त्यामुळे एन्झायटीमध्ये हा चंद्र अनुलोम विलोम हा आपल्याला फार उपयुक्त पडतो. तसंच मायग्रेनमध्ये जर आपल्याला डाव्या बाजूचं जर डोकं दुखत असेल तर तिथे चंद्र अनुलोम विलोम जर आपण केलं तर ती नाकपुडी तेथील ॲक्टिवेट होते आणि तिथे आपल्याला हे चंद्र अनुलोम विलोम उपयुक्त पडतं. तसंच चंद्र अनुलोम विलोम जसं आपण सूर्य अनुलोम विलोम मुळे वेट लॉस होतो, पण चंद्र अनुलोम विलोम जर आपण केलं तर वेट गेनमध्ये याचा फायदा होतो. तर तसंच हे चंद्र अनुलोम विलोम आपल्याला कधी करायचं नाही आहे. डिप्रेशनमध्ये ज्यांचं BP लो झालेलं असेल त्यांच्यासाठी, ज्यांना अपचनाचे विकार आहेत किंवा ज्यांना मेंदूचे काहीतरी आजार आहेत, तर मेंदूचे विकार आहेत, तर या सगळ्या आजारांमध्ये आपण चंद्र अनुलोम विलोम जे आहे ते अवॉइड करायचं आहे. बाकी सगळ्यांसाठी उपयुक्त आहे. उन्हाळ्यामध्ये जर चंद्र अनुलोम विलोम केला तर चांगला त्याचा फायदा होऊ शकतो. ॲसिडिटीमध्ये सुद्धा चंद्र अनुलोम विलोम उपयुक्त आहे. तर हे चंद्र अनुलोम विलोम तुम्ही नक्कीच करून पहा आणि तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्कीच सांगा. माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.